सर्व आदरणीय गुरु माऊलींना भक्तिपूर्वक नमस्कार. मी आपला धानय्या सर, गाव तोळनूर, तालुका कलकोट, जिल्हा सोलापूर. 26 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र सेट परीक्षा होणार आहे. आपल्या हातात फक्त 60 दिवस आहे. या 60 दिवसामध्ये पेपर क्रमांक 2 इंग्लिश लिटरेचर या विषयासाठी परीक्षेला जाणारे विद्यार्थ्यासाठी, ज्यांनी पेपर 2 विषय इंग्रजी विषय आहे त्या विद्यार्थ्यासाठी, त्या गुरु माऊलींना मी हाऊ टू स्टडी इंग्लिश लिटरेचर अँड हाऊ टू गेट सक्सेस इन इंग्लिश लिटरेचर, what topics are important, which topics we should focus, in which area we will get good marks. I'm telling you about my own experience. इंग्रजी साहित्य, इंग्रजी विषय जो आहे त्याचा अभ्यास करत असताना पहिला अडचण असा येतो की विषय खूप वास्ट असल्यामुळे इंग्लिश लिटरेचर विषय इतका वास्ट आहे की ती कधीही संपणारच नाही, एवढं वास्ट सिलेबस आहे. आणि इंग्लिश सिलेबस बघूनच आपण घाबरतो. पुन्हा एकदा सर्व गुरु माऊलींना मी क्षमा मागून मी वाक्य बोलत असतो. जे काय वाक्य बोलतो त्या वाक्याचा माझा एकच हेतू असतो की तुम्हाला रिझल्ट मिळाला पाहिजे. माझा वाक्याचा अर्थ आपण पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून समजून घेतला पाहिजे. तर इंग्लिश लिटरेचरचा अभ्यास करत असताना मी जेव्हा वेगवेगळ्या राज्यात जाऊन पेपर देऊन आल्यानंतर आजही मला इंग्लिश लिटरेचरचे ज्ञान नाही. इंग्लिश लिटरेचर बद्दल डिटेल ज्ञान अजिबात नाही माझ्याकडे. मी ओपन तुमच्या सर्वांसमोर असं जाहीर माफी मागतो, डिटेल ज्ञान नाही. तरीही सुद्धा मी इंग्लिश लिटरेचरमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केलो आणि इंग्रजी विषयात मी परीक्षा पास झालो. प्रत्येक राज्यात मी परीक्षा पास झालो. माझ्याकडे फक्त परीक्षा पास होण्यापुरता ज्ञान आहे. मग डिटेल ज्ञान कधी येईल? जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात सिनियर कॉलेजमध्ये जाऊन जॉईन होऊन मग एक एक टॉपिक जेव्हा तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवणार, विद्यापीठात जाऊन जेव्हा तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवणार, सिनियर कॉलेजमध्ये जाऊन प्राध्यापक झाल्यानंतर मग तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवत असताना डिटेल नॉलेज येत असतो. आता फक्त एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू नॉलेज असणं गरजेचं आहे. हा पहिला माझा मुद्दा आहे. यू शुड नो ओनली हाऊ टू क्वालिफाय द एक्झाम. You should have the knowledge. That knowledge should help you to get the result. नॉलेज भरपूर आहे मग रिझल्टच मिळत नसेल तर उपयोग नाही. फक्त पास होण्यापुरतं आपल्याला नेमकं काय अभ्यास करायचे तेवढं मी सांगतो. आपण पूर्ण माझ्यावर विश्वास असेल तर मी सांगितलेले स्टेप्स आपण फॉलो करा. ओके सर, इंग्लिश विषय आहे मग तुम्ही मराठीमधून एक्सप्लेन करत आहात, इंग्लिश टू इंग्लिश सांगा ना. इंग्लिश तेवढा येत नाही. काय करावं सांगा. चला इंग्लिश आता
हा, थेअरी बुक, शॉर्ट बुक अँड 4 MCQ बुक्स व्हॉल्यूम 1, 2, 3, 4. मी परीक्षा पास झाल्यानंतर जे काही मला मदत झालेलं आहे माझं नोट्स, त्या नोट्स मी काय केलं पुस्तकाच्या रूपात लिहिलेलं आहे. एकूण माझं 5 पुस्तक आहे इंग्लिश लिटरेचरवरती. एक एक्सप्लेनेशन केलेले थेअरी पुस्तक आहे आणि 4 व्हॉल्यूम 1, व्हॉल्यूम 2, व्हॉल्यूम 3 आणि व्हॉल्यूम 4 असे 4 व्हॉल्यूम्स आहे MCQ क्वेश्चन बँक. या 5ही पुस्तक तुमच्या सोबत असेल तर सेटही पास होणार तुम्ही, नेटही पास होणार आणि MPSC मार्फत प्राध्यापक भरती पेपर जर घेतला तर तेही पेपर तुम्ही पास होणार. एवढं मी डिटेल आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तो प्रश्न मी काय केलो शॉर्टिंग करून इम्पॉर्टंट असलेले क्वेश्चन्स कोणता आहे ही माझ्या अनुभवाच्या आधारे मी ते अनालिसिस करून या पुस्तकामध्ये दिलेले आहे. अशी 5 पुस्तक आहे. ओके, तुम्हाला ह्या 5ही पुस्तकांचा अभ्यास कसा करायचा किंवा इंग्लिश लिटरेचरचा अभ्यास कसा करायचा ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओतून सांगणार आहे. तर एकूण 5 पुस्तक आहे. ही आहे इंग्लिश लिटरेचर थेअरी पुस्तक. फक्त 204 पेजेसचा पुस्तक आहे. मग 200 मार्कासाठी हा 204 पेजेस अभ्यास करा, 200 मार्क घ्या. ये बाबा, मग एक एक पेज अभ्यास केलं की 2-2 मार्क्स मिळून जातो तुम्हाला. अशी ही पुस्तक आहे. एकदम शॉर्ट बुक, शॉर्ट पुस्तक आहे. एक्झॅक्ट काय प्रश्न विचारतात, कुठल्या घटकावरती प्रश्न विचारतात तेवढंच ह्या पुस्तकामध्ये दिलेले. मग त्यामुळं तुम्ही खरंच अतिशय गरीब असाल, पैसाच नाही तुमच्याकडे, तर ही एक पुस्तक तुमच्या सोबत असू द्या. नाही सर, मी पुस्तकासाठी पैसे खर्च करायला थोडं मी तयार आहे, मी गरीब आहे परंतु पुस्तकासाठी मी खर्च करतो सर, मला रिझल्ट पाहिजे. मग तसं असेल तर ह्या पुस्तकासोबत 4 MCQ क्वेश्चन बँक घ्या. व्हॉल्यूम 1, व्हॉल्यूम 2, व्हॉल्यूम 3, व्हॉल्यूम 4. ही आहे 4 MCQ क्वेश्चन बँक. ही 4 क्वेश्चन बँक आहे. व्हॉल्यूम 1 आहे, त्याच्यानंतर व्हॉल्यूम 2 आहे, त्याच्यानंतर हे व्हॉल्यूम 3 आहे आणि हे व्हॉल्यूम 4. अशी क्वेश्चन्स आहे याच्यामध्ये. तेही क्वेश्चन्स कसं केलं असं चॅप्टर वाईज क्वेश्चन्स ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. सो कृपया ही 4 पुस्तके MCQ क्वेश्चन्स प्लस ही एक थेअरी पुस्तक, ही तरी काय पुस्तक आउटस्टँडिंग बुक आहे ही इंग्लिश लिटरेचर. धानाय सर का पास झाले तर हे एक पुस्तक कारणभूत आहे. ही माझं नोट्स आहे, माझं स्वतःचं नोट्स मी काय केलं टायपिंग करून घेऊन मग पुस्तक रूपात तुमच्या समोर आणलेले. मग 200 पेजेस एवढं छोटीशी पुस्तक, एवढी छोटी पुस्तकाचा अभ्यास कसा करायचा ते तुम्हाला सांगणार आहे. तर ह्याच्यामध्ये जो सिलेबस आहे, आधी हे सांगून मग तुम्हाला अभ्यासाचे नियोजन सांगतो. ही थेअरी पुस्तक बघा, 400 पेजेस, सॉरी 204 पेजेस आहे, 204. छोटी पुस्तक आहे. ही एक पुस्तक तुमच्या सोबत कंपल्सरी म्हणतो मी, कंपल्सरी तुमच्या सोबत घ्या. हात जोडून विनंती म्हणालो, हे माझे गुरु डॉक्टर तानाजी कोळेकर सर, डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश, दयानंद कॉलेज, सोलापूर, महाराष्ट्र. हे माझे गुरु आहेत, माझ्यावर आशीर्वाद केलेले गुरु आहेत. अतिशय देव माणूस. मग या देव माणसांचा मी फोटो माझ्या पुस्तकात घेतलेले आहेत. तर या पुस्तक कसा अभ्यास करायचा हेच मी ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे. ही आहे सिलेबस. आता काय वाचन कर, बेसिक चॅप्टर कोणता, युनिट हा सिलेबस मधला 10 युनिट आहे. ही सब टॉपिक मी केलेले नोट्स आहेत. आणि त्याच्यानंतर किती एकदम छोटी पुस्तक आहे. ओके, आता हे छोटी पुस्तकाचं एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. ह्याच्यामधून अगोदर काय करा, लिटररी टर्म्स, ह्या पुस्तकामधून लिटररी टर्म्स अभ्यास करा. कुठं आहे लिटररी टर्म्स, युनिट 4 ही तर बघा, लिटररी टर्म्स. लिटररी टर्म्स 15 पेज. हे बघा लिटररी टर्म्स 1, 2 झाला, 2च पेजेस लिटररी टर्म्स. एवढं जर तुम्ही अभ्यास केला लिटररी टर्म्स, तुम्हाला किती मार्क मिळणार आहे, 10 मार्क्स, 10 मार्क्स.
अगोदर हे अभ्यास करा, लिटरी टर्म्स. ह्या लिटरी टर्म्स मध्ये दिलेले आहेत. लिरिक म्हणजे काय, सटायर म्हणजे काय, ड्रामा कशाला म्हणायला पाहिजे, मिराकल प्ले म्हणजे काय, मॉरॅलिटी प्ले म्हणजे काय, इंटरल्यूड म्हणजे काय, ह्याचा अर्थ तुम्हाला कळालाच पाहिजे. एवढंच. M.H. अब्राम या पुस्तक रेफर करून मग नेमकं काय विचारतात ह्याच्या अनुभवातून हे लिहिलेलं. मग 128 टर्म एवढंच पाठ करा, एवढंच समजून घ्या. ह्याच्या व्यतिरिक्त बाहेरनं शक्यतो येत नाही. तुम्ही पास होणार. 10 मार्क्स. त्याच्यानंतर हिस्ट्री ऑफ इंग्लिश लिटरेचर पिरियड आहे. अगोदर कोणता पिरियड, त्याच्यानंतर कोणता पिरियड आहे, किती बघा इथं जस्ट वन पेज आहे. एवढंच तुम्ही स्टडी करा आणि तुम्हाला 2 मार्क्स मिळून जातो. हे 1 पेज. पिरियड्स हे माहित, जॅकोबियन पिरियड कधी स्टार्ट होतो, एलिझाबेथन पिरियड कधी स्टार्ट होतो, ओल्ड लिटरेचर कधीपासून आहे, न्यू प्युरिटन एज, प्री रॅफलाइट पे, हे जो एज वाईज एवढं ज्ञान तुमच्या सोबत पाहिजे. तुम्हाला 2 मार्क्स मिळेल. त्याच्यानंतर नोबल प्राइजेस आहे. 2 मार्कावरती तुम्हाला एक प्रश्न विचारतात, नोबल प्राइज. मग नोबल प्राइज साठी 1 पेजेस नोट्स दिलेले, तेवढं हे पाठ पाहिजे तुम्हाला. हे हे बघा किती 1 पेजेस नोट्स आहेत. हे पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत एकच पेजामध्ये रिपीट वाचन केलं की विल गेट 2 मार्क्स. नोबल प्राइज कोणाला कधी मिळालं, हे सगळं सोपे प्रश्न. आपण इंग्लिश लिटरेचरचा अभ्यास करत असताना अगोदर जाऊन डायरेक्ट हार्डकडे जातो, मग काही समजत नाही, टेन्शन येतात, मग पुस्तक खाली ठेवून माझ्याकडून होत नाही असं विचारून आपण सोडून देतो. तसं नाही. तुमच्या धनाय सर इंग्लिश विषयातून 80 वेळा जर परीक्षा पास होत असेल, डिटेल नॉलेज नसताना, का फक्त एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू नॉलेज माझ्याकडे आहे. त्याच्यानंतर तुम्ही बुकर प्राइजचा अभ्यास करा. 2 मार्क्स यू विल गेट. बुकर प्राइज किती 1 पेजेस नोट्स आहे. मग हे झाल्यानंतर ज्ञानपीठ अवॉर्ड 2 मार्क्स आहेत. ज्ञानपीठ अवॉर्ड, पहिलं ज्ञानपीठ अवॉर्ड कोणाला मिळालं, कधी मिळालं, असं 1 पेजेस. रिपीट हे वाचन करा. रिव्हिजनसाठी हा पुस्तक इम्पॉर्टंट आहे. नोट्ससाठी हा पुस्तक इम्पॉर्टंट आहे. कंटेंटसाठी हा पुस्तक उपयुक्त आहे. पास होण्यासाठी हा पुस्तक 100% युजफुल आहे तुम्हाला. त्याच्यानंतर हे 2 मार्क्स. किती मार्क्स आहे बघा, अतिशय सिंपल युनिट आहे, इझी टॉपिक आहे. 18 मार्क तुम्हाला मिळून जातील. किती पेजेस मधून 18 मार्क मिळतील बघा, किती पेजेस मधून मिळतील हे बघा. आय एम टेलिंग इन फ्रंट ऑफ यू थ्रू युट्यूब चॅनल. म्हणजे हा जगाच्या पाठीवर येऊन मी तुम्हाला सांगत आहे. अनेक गुरुवर, अनेक बुद्धिवान विद्यार्थी तुम्ही पाहत आहात. मी तुम्हाला हे नम्रतापूर्वक चॅलेंज करून मी सांगत आहे. बघा किती पेजेस आहे. 18 मार्क घेण्यासाठी आपल्याला किती पेजेस अभ्यास करावा लागणार. 1 2 3 4 5 पेजेस अभ्यास करा. 18 मार्क घ्या. हे बघा किती कॉन्फिडन्स के साथ मी तुम्हाला हे वाक्य बोलत आहे. जर तुम्ही 5 पेजेस अभ्यास केला तर 18 मार्क मिळून जातो. 200 मार्क आपल्याला 200 गुणापैकी फक्त 100 गुण इंग्लिश लिटरेचर मधून घेतलं तरी यू विल गेट द रिझल्ट. मग त्याच्यानंतर ही वाचन केल्यानंतर डायरेक्ट हे जे आपलं सिलेबस आहे, सिलेबसमध्ये तुम्ही पाहिलं तर ह्या सिलेबस मधून डायरेक्टली युनिट क्रमांक 10 रिसर्च मेथड्स अँड रिसर्च मटेरियल इन इंग्लिश लिटरेचर ही युनिट वाचन करा. 7 ते 8 पेजेस नोट्स आहे या पुस्तकातून. तेवढं व्यवस्थित वाचन करा. 2-3 वेळा तेवढंच पेजेस रिपीट वाचन करा. यू विल गेट 10 मार्क्स. 10 मार्क्स तुम्हाला मिळतील. 10 मार्क्स आहे. त्याच्यानंतर लँग्वेज, बेसिक कन्सेप्ट, थिअरी, पेडागॉगी, इंग्लिश इन यूज, जो 5वा युनिट आहे, इंग्रजी भाषा, त्याच्यामध्ये येणारे जे फोनिम्स म्हणजे काय, लँग्वेज थेरी कोणकोणत्या आहेत, अतिशय सिंपल 3 पेजेस नोट्स पुस्तकातील. तेवढं वाचन करा आणि तुम्हाला 6 मार्क मिळून जातील. त्याच्यानंतर इंग्लिश इन इंडिया, ही तर अतिशय सोपा टॉपिक, एवढं सोपं टॉपिक आहे ना. 2 पेजेस नोट्स आहे. इंग्लिश इन इंडिया, इंग्रजी भाषा भारतात कधी आले, कोण घेऊन आले, का घेऊन आले, कोण त्यांना विरोध केलं,
कशासाठी विरोध केले, कोण मदत केले, इंग्लिश बाबा की इंग्लिश तुम्ही इथं यूज करा, इंग्लिशचा वापर होऊ द्या, भारतीय लोकांना इंग्रजी शिकवा, असे कोणी सांगितले, कोणाला सांगितले, कधी सांगितले, का सांगितले? आणि आता सध्या इंग्रजीचं पोझिशन काय आहे आणि पुढं इंग्रजीचं भविष्य कसं असेल, हे 3 पेजेस मधून यू विल गेट 4 मार्क्स. आणि ही वाचन झाल्यानंतर गो फॉर कल्चरल स्टडी. कल्चरल स्टडी मध्ये पुन्हा 4 पेजेस ह्या पुस्तकामध्ये नोट्स दिलेले, तेवढं वाचन करा, 6 मार्क तुम्हाला मिळतील. त्याच्यानंतर लिटररी क्रिटिसिझम, लिटररी क्रिटिसिझम ही टॉपिक वाचन करा, 14 मार्क मिळेल तुम्हाला. हे थोडं तुम्ही किती 3-3, 4-4 पेजेस नोट्स आहे. लिटररी थिअरी, इथं थिअरीज दिलेले आहेत, कोणता थिअरी कोणी सांगितलं आणि का सांगितलं, जे त्याचं वैशिष्ट्य काय, कोणतं थिअरी त्याचं काय वैशिष्ट्य, 2-3 पेजेस मध्ये नोट्स आहेत, तेवढंच वाचन करा, रिपीट तेच वाचन करा, त्याच्या आत डिटेलमध्ये जाऊ नका. यू विल गेट 14 आणि 12, 26 मार्कासाठी हा टॉपिक आहे. त्याच्यानंतर तुम्ही ब्रीफ हिस्ट्री ऑफ इंग्लिश लिटरेचर आणि द ब्रीफ समरी ऑफ द हिस्ट्री ऑफ इंग्लिश लिटरेचर, पूर्ण ब्रिटिश लिटरेचर जो आहे त्याच्यामध्ये शॉर्ट मध्ये इथं समरी दिलेले आहेत, ओल्ड इंग्लिश लिटरेचर पासून आतापर्यंत. तुम्ही एवढं वाचन करा, इथं आहे दिलेलं आहे पुस्तकामध्ये. द ब्रीफ हिस्ट्री ऑफ इंग्लिश लिटरेचर, 1, 2, 3, 4, 5 एवढंच पेजेस, रिपीट वाचन करा. त्याच्यानंतर हे बघा, इंग्लिश लिटरेचरमध्ये अतिशय हार्ड असं आपण समजतो युनिट 4 नॉन फिक्शनल, युनिट 3 फिक्शन अँड शॉर्ट स्टोरी, युनिट 2 पोएट्री आणि युनिट 1 ड्रामा. फिक्शनला 15 मार्क, नॉन फिक्शनला 15 मार्क्स, पोएट्रीला 20 मार्क आहे आणि ड्रामाला 20. टोटल हा 70 मार्कासाठी हा टॉपिक आहे. आणि 70 मार्क्स हा डिफिकल्टी एरिया, अतिशय कठीण एरिया आहे. मग इथं ना ट्राय करून रिमेंबरिंग करू नका. डोंट ट्राय टू रिमेंबर एव्हरीथिंग, डोंट ट्राय टू अंडरस्टँड एव्हरीथिंग, जस्ट प्लेन रिडिंग. फक्त उगा वरवरनं तुम्ही वाचन करून घ्या हे टॉपिक्स, एवढं टॉपिक्स. ड्रामामध्ये काही व्यक्तीचं नाव आहे, ते कोणतं ड्रामा कोण लिहिले तेवढं फक्त उगा वाचन करा. कसं माहितीये का, 2-3 वेळा तुम्ही 3-4 वेळा ते वाचन केलं तर थोडं तोंड ओळख होईल त्या व्यक्तीचा. मग तुमचं इथं आहे बघा, मेमरी बेस्ड रिव्हिजन, ही जी टॉपिक आहे ही तर तुम्हाला रिझल्ट देणारी ही टॉपिक्स आहे. ह्याला 50 मार्क मिळून जातो हे टॉपिक्स, आणि अतिशय सिंपल टॉपिक्स. हे टॉपिक अभ्यास करत असताना इथं बघा फेमस कॅरेक्टर, मग ही फेमस कॅरेक्टर किती दिलेत मी माझ्या पुस्तकामध्ये बघा, तुम्हाला दाखवतो. ही वाचन करा, फेमस कॅरेक्टर, ही पाठ पाहिजे तुम्हाला. एवढा कोणतं कॅरेक्टर कोणत्या स्टोरीमध्ये आलेलं आहे, मायकल हेन्चार्ड कोण आहे, फर्डिनंड कोण, मॅन फ्रायडे कोण आहे, अंकल टॉबी कोण, या व्यक्तीचं नाव पाठ करा. त्याच्यानंतर तुम्हाला इथं 4 मार्क मिळतील. त्यानंतर फेमस कोटेशन, किती कोटेशन्स आहे, 42 कोटेशन्स आहे. एवढं पाठ करा, रीडिंग करा, वाचन करा. कुठलं वाक्य कोण सांगितलं, व्हर्जिनिया वुल्फ, ह्युमन कॅरेक्टर चेंज आफ्टर 1910. ह्या माझ्या एक्झाम मध्ये कमीत कमी 22 ते 23 वेळा हा प्रश्न आलेला आहे. ही वाक्य कोणी सांगितले मग. आय वोक वन मॉर्निंग अँड फाइंड मायसेल्फ फेमस, लॉर्ड बायरन. ही पाठ करा. तुम्हाला त्याचा अर्थ विचारत नाही, फक्त ही वाक्य कोणी सांगितलं म्हणून विचारतात. मग एवढं पाठ करला, इफ यू रीड, हे सगळं जर तुम्ही वाचन करून ठेवलं तर तुम्हाला 4 मार्क मिळतो ना. त्याच्यानंतर सब टायटल्स आहे, किती सब टायटल्स, 48 सब टायटल्स, तुम्हाला 4 मार्क मिळतो. त्याच्यानंतर फेमस मास्टर पीसेस आहे, पुन्हा 4 मार्क, 1 पेजेस. बघा फेमस कॅरेक्टर थोडं, हा ओके, थोडं हे जास्त दिलेले, अरे वा, हा हे थोडं जास्त आहे. 300 प्ले आहे, तेवढं वाचन करा, 4 मार्क घ्या. त्याच्यानंतर दलित लिटरेचर किती बघा, 1 पेज अभ्यास करा, एकच पेज.
तुम्हाला 4 मार्क्स मिळतो. साऊथ एशियन लिटरेचर ऑफ श्रीलंकन लिटरेचर बघा. त्याच्यानंतर वर्ल्ड लिटरेचर 4 मार्क्स आहे. किती पेजेस? त्याच्यानंतर युरोपियन लिटरेचर, फ्रेंच लिटरेचर, जर्मन लिटरेचर, इटालियन लिटरेचर 1 पेजेस 4 मार्क. त्यानंतर पोस्ट कोलोनियल अभ्यास करा. ही नवीन टॉपिक आहे, तुम्हाला 4 मार्क मिळून देतील. एवढंच सर, हे कळत नाही. नाही कळू द्या ना, त्या व्यक्तीचं नाव लक्षात घ्या. आता होमी बाबाने दरवेळी होमी बाबावरनं प्रश्न विचारतात. मिमिक्री हा कन्सेप्ट कोणी सांगितलं? होमी बाबा. थर्ड स्पेस कोणी सांगितले? होमी बाबा. हायब्रिडिटी होमी बाबा. एवढं किती? हे 2 पेजेस आहे. त्याच्यानंतर इंडियन लिटरेचर वरती किती पेजेस आहे बघा? 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पेजेस. इंडियन लिटरेचर वरती 6 मार्क. अमेरिकन लिटरेचर 1, 2. सर डिटेलमध्ये ना एवढंच करा शॉर्ट. अमेरिकन लिटरेचर 4 मार्क. आफ्रिकन लिटरेचर 1, 2 पेज 2 मार्क. इम्पॉर्टंट प्रोसिडी हे शेवटचे टॉपिक आहेत बघा. किती टर्म्स आहे? 250 टर्म्स. तुम्हाला 6 मार्क मिळतो. 6 मार्क 6 मार्क. म्हणजे टोटल ही जी सब टॉपिक्स आहे, सब टॉपिक 50 मार्कासाठी ही आहे. म्हणून ही थेरी पुस्तक कंपल्सरी म्हणतोय. तुम्ही स्वतः नोट्स काढून, स्वतः भरपूर रेफरन्स घेऊन, स्वतः प्रत्येकांचे व्हिडिओ बघत राहिलं तर वेळ कुठे आहे सांगा बघू. मी इतर गुरूंचा व्हिडिओ बघू नका किंवा इतर गुरूंचं पुस्तक चांगलं नाही असं अजिबात नाही. काय हो सर, फक्त तुमचं पुस्तक बद्दल सांगताय तुम्ही. हो ना, माझ्या पुस्तक बद्दल मी का सांगतो तर तुम्ही पास व्हा म्हणून. ही घ्या पुस्तक. ओके, मग तुम्हीच एक्सप्लेन करा. हो, मीच एक्सप्लेन करावं म्हणतो, पण वेळ कुठे आहे सांगा बघू. ही एक पुस्तक घ्या. आता जसं सांगितलं ह्याच पद्धतीने तुम्ही ह्याचा अभ्यास करा या पुस्तकाचा. आणि थोडं ह्या पुस्तक जो आहे, ह्या पुस्तकाच्या आधारित MCQ क्वेश्चन प्रॅक्टिस करण्यासाठी, क्वेश्चन प्रॅक्टिस या प्रत्येक टॉपिकच्या आधारित जे 4 क्वेश्चन बँक आहेत तेही तुम्ही वाचन करा. थोडं शक्य असेल, हे तुमच्यावर डिपेंड आहे. ओके. आणि हे जे 4 पुस्तक आहेत ना, ह्याचं व्हॅल्यू तुम्ही महाराष्ट्र सेट परीक्षा पास झाल्यानंतर, नेट परीक्षा पास झाल्यानंतर, MPSC थ्रू प्राध्यापक परीक्षा पास झाल्यानंतर या पुस्तकांचा व्हॅल्यू कळेल तुम्हाला. आणि हे सगळं मला त्यावेळी 2015च्या सेट एक्झाम, जेव्हा मी महाराष्ट्राची सेट एक्झाम दिलो सप्टेंबर महिन्यात, हे सगळं पूर्ण पाठ होते मला. सगळं प्रश्न आता पाठ नाही. आता कुठं कसं आहे, रोज वाचन केलं तरच तो पाठ असतो. म्हणजे प्रश्न बघितलं की आन्सर ऑटोमॅटिक माझ्या लक्षात राहत होता. मग तुम्ही हे वाचन करा. ही एक थिअरी, ही 4. आणि ह्याचा अभ्यास कसा करायचा सर? ह्याचा अभ्यास कसा करायचा माहितीये का? ह्या पुस्तकामधील जो टॉपिक तुम्ही वाचन करताय त्या टॉपिकशी रिलेटेड असलेले क्वेश्चन्स ह्या पुस्तकामधून वाचन करा. आता तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. आता ह्या पुस्तकातील एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल फेमस, आता फेमस कॅरेक्टर, या पुस्तकामध्ये जो फेमस कॅरेक्टर तेवढं वाचन केलं की आता MCQ क्वेश्चन्स ह्या पुस्तकमधून व्हॉल्यूम 1 मध्ये आता क्वेश्चन्स दिलेले. हे आमच्या अक्का आहे, आमच्या अक्का. आज त्यांचं बर्थडे आहे अक्कांच्या. अक्का नमस्कार अक्का. नमक्का महादेव अक्का. चलो आता ह्यांनी ही आहे क्वेश्चन बँक. ड्रामा, पोएट्री, फिक्शन, नॉन फिक्शन, लँग्वेज, प्रत्येक टॉपिकच्या आधारित MCQ क्वेश्चन्स आहे याच्या आधारित.
आता सब टॉपिक हे घेतलं या पुस्तकात MCQ. वर्ड्स आहे अमेरिकन लिटरेचर, आफ्रिकन लिटरेचर, इंडियन लिटरेचर, प्रोसोडी, वर्ल्ड लिटरेचर. हे जे टॉपिक आहे त्याच्या रिलेटेड इथं क्वेश्चन्स आहेत. आता ही एक पुस्तक आहे. ह्या पुस्तक मधलं बघा, हे आमचे घर मालक कुलकर्णी साहेब, देव माणूस. ही आहे क्वेश्चन बँक. आता लँग्वेज बेसिक कन्सेप्ट, तुम्ही जेव्हा हा टॉपिक वाचन करताय ते वाचन केले की त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स ह्या पुस्तकमधून वाचन करा, प्रत्येक टॉपिकच्या रिलेटेड. व्हॉल्यूम 3. आता फेमस लाईन्स म्हणजे फेमस कोटेशन्स. फेमस कोटेशन्स इथं काही क्वेश्चन्स दिलेले. आता फेमस कॅरेक्टर थेअरी वाचन करा, इथं क्वेश्चन बँक मध्ये बघा. तो त्या युनिटाची संबंधित क्वेश्चन्स तुम्ही ह्या पुस्तकमधून वाचन करा. इथं युनिट आपलं व्हॉल्यूम 4 मधलं क्वेश्चन बँक आहे. फेमस कॅरेक्टर, फेमस कोटेशन, फेमस लिटररी टर्म्स, लिटरेचर बॅकग्राऊंड, फेमस सबटायटल. It's my humble request to all my dear brothers and sisters, my dear students, kindly believe on my work and get these books and refer these books and read it, reread it. Definitely will get huge success in coming Maharashtra exam as well as in UGC and NET exam. These materials are my own material. These materials which I studied during my preparation. Then I converted all my notes according to chapter wise in the format of books. And those who read my books, those who referred my books in earlier times, they all got the success. I promise you, it's your time. Please take the books. But only taking book is not enough. You have to read it. You have to reread it. You have to go through these books. If you're reading these books repeatedly, you will come to know exact points which I explained in these books. Once again, with folded hands, I'm requesting all of you, please take these books. If you are completely poor, you can purchase one book. If you are good in financially, then you can purchase all the 4 books. But after reading 5 books, you will get the result. Thank you. Namaskar. Friends, 2015, in the month of September, when I wrote the set exam, I got very big marks in English literature. That is why I'm requesting you. And don't think that everything